सध्या आपण बोलूया तुमचं जे नाटक आहे ॲनिमल बद्दल. कारण आम्ही बरेच इंस्टाग्राम रील्स मध्ये परवा व्रजेश हिरजींचा व्हिडिओ बघितला, ह्याचा व्हिडिओ, म्हणजे खूप प्रमोशन होत आहे. तिकीट्स मिळत नाही. मुंबईत खूप कमी शो आहेत. लोक बोलत आहेत एक गिरगावला आहे, दुसरा ठाण्याला आहे, मग पनवेलला आहे. माझा प्रश्न आहे की 8 वर्षानंतर तुम्ही परत आलायत, काय तुम्ही अशी गोष्ट मिस केली? आणि जनरली थिएटरवरून एक पायरी असते, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर. लोक सिनेमाकडे जातात, त्याच्यावर OTT वगैरे, मग थिएटरकडे येत नाही. तुम्ही फिरून परत थिएटरकडे आला. काय असं होतं जे तुम्हाला वाटलं मिस होतंय की तुम्ही परत थिएटरकडे आला? नाही तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. एकतर माझ्या कारकिर्दीचं 25वं वर्ष आहे. ते मी म्हणजे 25 वर्ष काम करतो. 2000 पासून सुरू केलं मी. 2000 माझं पहिलं व्यावसायिक नाटक आलेलो. करेक्ट. तर 25 वर्ष झालीत कंप्लीट. प्लस जेव्हा ॲनिमल करायचं ठरलं तेव्हा म्हणजे ह्या वर्षी नाटक करूया छान, सरांच्या डोक्यात होतं, महेश सरांच्या डोक्यात होतं नाटक करायचं आहे, ॲनिमल करायचं आहे. पण ती वेळ मिळत नव्हती. म्हणजे मी गेल्या वर्षी डिसेंबरला ओपन करूया, मग नको जानला करूया, असं करता करता मग ते आपण पाडव्याला ओपन झालं. पण त्या नाटकाची प्रोसेस खूप मोठी होती. कारण तो म्हणजे एक रंगभूमीवरती एक वेगळाच प्रयोग आहे तो. म्हणजे तो सगळ्या पद्धतीचा. बरोबर. एक पात्री ते नाटक आहे. एक पात्री नाही आहे, बहुपात्री आहे. पण तुमचं मुख्य पात्र खूप बोलतं. तो एका दत्तू मांजरसंपेकरची गोष्ट आहे. पण तीच मांडण्याचा प्रयत्न सरांनी. मी लयच कम्फर्टेबल असतो. नाही एकदम कम्फर्टेबल. चाल अरे वा, चावला है, कैसा है तुम? मैं अच्छा है, चल रहा है, इंटरव्यू खेल रहा है. राहू दे, जरा भरून दे, मी तोपर्यंत हे करतो. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. अरे वेडा आहेस का तू? हा चालू आहे ना, हा चालू आहे ना. हो सगळं चालू आहे. तर सर, तर ते मग असं नाही की 8 वर्षांनी करूया, किंवा तुम्ही जे म्हणाल ना की पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी. थँक्यू. चहा पण आला, मस्त चालली. माझा वेगळाच मूड आहे. आणि चहावर नुसता चहा नाही आलाय, थांबरे मन मस्का आलेला आहे. म्हणजे ही सर हे पिता पिता देऊ शकतेस का चहा मला जास्त? थँक्यू. तर सर मूड असं सरांना नाही, तुम्ही आल्यावर कुठे दुसऱ्यांकडे लक्ष. सर बस 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 बस. थँक्यू सर. हे जे गप्पा आहेत ना अशा चहाच्या, हे मला पहिल्यांदा असा इंटरव्ह्यू देतो. वा वा, हे लहान पोरांना ते खायला द्या मग, असं ना. नाही तसं मी बोललो, उत्साह आणि एनर्जी आज वेगळ्याच दर्जाला पोचली आमची. सर माझा जो आपला प्रवास आहे तो एकांकिका स्पर्धा, मग एखादं व्यावसायिक नाटक, त्याच्यामुळे मिळालेल्या टेलिव्हिजनमध्ये संधी, त्या टेलिव्हिजनच्या नाटकाच्या संधीमुळे मिळालेली सिनेमातली संधी, आणि मग मराठी सिनेमात काम करता करता मायबाप रसिकेशनचं प्रेम मिळणं, आणि त्याच्यामुळे मराठीच्या बाहेर जाऊन काम करण्याची संधी. त्यामुळे असं नाही की फिरून नाटकाकडे येऊ. नाटक हा आमच्या सगळ्यांचा बेसच आहे. म्हणजे आम्ही एकांकिका स्पर्धेतलीच पोरं आहोत जी आज एवढ्या कॉन्फिडेंटली काम करू शकतो. म्हणजे मी खूप इंटरव्ह्यूमध्ये म्हटलंय, मला अजून एक टेक्निकली नॉलेज नाही सर. म्हणजे कुठली फ्रेम आहे, काय आहे, हे मला म्हणजे नॉलेज म्हणजे तुम्ही त्याच्यात जास्त जात नाहीत. मला नाही माहिती. अच्छा. डिरेक्टर बोलले ना, ती म्हणजे तीच. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, लालबाग परळचा माझा सिनेमा आहे, हो अरे, जो महेश सरांनी दिग्दर्शित केला आहे. ते करण पटेल सर त्यात हिरो होते ते, आणि मी त्यांचा तो साईड किक होता ना, स्पीड ब्रेकर. तर करण सर ना नेहमी ना DOPला विचारायचे, क्या रेडी, क्या फ्रेम कौन सा है, ओके 100 है, ओके लेन्स 100, हो 75, ओके 55, ओके नाही ओके 100. मला सरांनी एकच गोष्ट सांगितलं, कॅरेक्टर असं ठेवते की थोडं कॉन्फिडन्स कमी त्या पोराचा, पण तो घुसलेला पोरगा आहे. तर मी तसं आहे, तर मी ते ऐकत सारखं हिरो बोलत आहे. आणि रेड्डी माझा मित्र, म्हणजे आमचा मित्र होता रेड्डी, तो कॅमेरामॅन, मस्त माणूस. तर एके दिवशी मीच रेड्डीला, रेड्डी क्या कॅमेरा आहे, क्या लेन्स लगाय घ्या. तर सर मॉनिटरवर होते. तर सरांनी ते पाहिलं. मला माहित नाही, पण मी खूप नशिबान पोरग आहे की महेश मांजरेकर सरांचा आशीर्वाद डोक्यावर आहे. बोलवलं, मला इकडे काय विचारलंस, असं तर लेन्स काय 100 म्हणजे काय माहिती तुला? बोला नाही माहिती मला. बोले तू असा अभिनेता आहेस जो त्या फ्रेमची विचार करू नकोस, तू कॅच कर, तू काम कर, तो कॅच करेल. काय असतं म्हणजे तो, आणि तो चांगला आहे, म्हणजे ते नॉलेज असणं पण चांगलं आहे ना, की खूप माझं एवढा दिसतोय, मी एवढा दिसतोय, तर काय माझं कसं अभिनय करू. पण तुझं तसं नाही आहे, तू कर. तर मला जर तुम्ही सांगितलं असतं ना
की काय करा सिद्धार्थजी असंच बसा, हातबीत बाहेर काढू नका, असं बसू नका. तर मी कॉन्शियस होईल की नाही नाही मग ते त्यांची फ्रेम. तर मी त्या झोनचा पोरगा आहे की आम्हाला जो कॉन्फिडन्स दिला काम करायचा तो थिएटरने दिला. हे आम्ही करतोच आहोत. म्हणजे कॅमेरा तुला कॅच करेल. त्यामुळे नाटक करायचं होतं, 25 वर्ष सेलिब्रिटी करायची होती आणि त्यात महेश सरांनी ठरवलं होतं की आपण नाटक करायचं. तर महेश मांजरेकर सरांच्या हाताखाली काम करणं कोण टाळेल. माझ्या आयुष्यातली जेवढी आयकॉनिक काम आहे, जेवढी छान छान कामं आहेत, महेश सरांनी मला नेहमीच एक विनोदी अभिनेता न समजता त्यांनी मला ॲक्टर समजलं आणि तशी कामं दिली. शिवाजीराजे भोसले बोलतो असेल किंवा आता स्पीड ब्रेकर असेल किंवा ते धक्का असेल किंवा कुटुंब असेल, ते प्रत्येक सिनेमात मला काहीतरी, आता पुन्हा शिवाजीराजे भोसले आला होता, त्यातला जो सिद्धार्थ जाधव आहे, जो खिल्लारी आहे, मला नेहमीच ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करतात. त्यामुळे त्यांच्या हाताखाली ॲनिमलसारखं नाटक करणं ते कोण सोडेल. त्यामुळे मी